हॅलो स्टुडंट्स, आपण आता पुढचं एक्सप्रेशन बघणार आहेत. एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ बँकिंग. आता त्याच्यासाठी कन्सिडर ए व्हर्टिकल सेक्शन ऑफ ए व्हेकल, म्हणजे उभा सेक्शन त्या व्हेकलचा आहे. त्याच्या पाठीमागचा भाग आपल्याकडे समोर आहे आणि ते वाहन असं तिकडे तोंड करून जात आहे. ऑन ए कर्व्ड रोड ऑफ रेडियस आर, त्या रोडची रेडियस ऑफ कर्वेचर आर आहे. बँकड ॲट एन अँगल थिटा विथ द हॉरिझॉन्टल, या हॉरिझॉन्टलशी रोड सरफेसने केलेला अँगल थिटा आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला एक्सप्रेशन पाहिजे आहे. द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द व्हेकल आर, या व्हेकलवर दोन प्रकारचे फोर्सेस ॲक्ट होतात. ते म्हणजे त्याच्या वेट, जर व्हेकलचं मास एम असेल तर त्याचं वेट किती असेल एम जी, आणि एम जी वेट इज ऑलवेज ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. सो वेट इज इक्वल टू एम जी व्हर्टिकली ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स, पहिला फोर्स. दुसरा फोर्स नॉर्मल रिॲक्शन परपेंडिक्युलर टू द रोड सरफेस. ह्या रोड सरफेसला हे नॉर्मल रिॲक्शन परपेंडिक्युलर असेल आणि नॉर्मल रिॲक्शन ही व्हेक्टर आहे. तिचे दोन कॉम्पोनंट्स एन साइन थिटा अँड एन कॉस थिटा परपेंडिक्युलर टू इच अदर, हे दोन कॉम्पोनंट्स तयार होतात. तर एन कॉस थिटा कसं आहे, एन ही नॉर्मल रिॲक्शन परपेंडिक्युलर टू रोड सरफेस आहे आणि एन कॉस थिटा balances the weight and n sin theta is towards the center of the circular track. So n cos theta balances the weight. तर आता बघा, नॉर्मल रिॲक्शन n कॅन बी रिझॉल्व्ड इंटू टू कॉम्पोनंट्स. तर n नॉर्मल रिॲक्शनचे दोन कॉम्पोनंट्स कोणते, n cos थिटा आणि n sin थिटा, स्प्लिटिंग ऑफ ए वेक्टर. तर n sin थिटा अलॉंग द हॉरिझॉन्टल आहे आणि एन कॉस थिटा कसा आहे, व्हर्टिकल आहे. तर व्हर्टिकल कंपोनेंट एन कॉस थिटा बॅलन्सेस द वेट एम जी. तर एन कॉस थिटा कोणाला बॅलन्स करतो, इक्वल राहतो एम जीच्या इक्वल राहतो. आता पुढचा पार्ट आहे हॉरिझॉन्टल कंपोनेंट. हॉरिझॉन्टल कंपोनेंट एन साइन थिटा बीइंग रिझल्टंट फोर्स. एन साइन थिटा काय आहे, सेंट्रिपिटल फोर्सचं काम करेल अँड मस्ट बी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स ऑर विच बॅलन्सेस द सेंट्रिफ्युगल फोर्स ऑल्सो. म्हणजे इकडे ओढून ठेवणारा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे या वाहनाला रोडच्या आउटर एजला, त्याला बॅलन्स करतो तो सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्स किती असतो, एन साइन थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मग दोन इक्वेशन तयार झाले. पहिलं इक्वेशन होतं एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी आणि दुसरं आहे एन साइन थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर डिव्हाइड इक्वेशन 2 बाय फर्स्ट. मग एन साइन थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आरला डिव्हाइड केलं एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जीने. मग इथे एम एम कॅन्सल होतो, एन एन कॅन्सल होतो आणि रिमेनिंग फॅक्टर साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज नथिंग बट टॅन थिटा. आणि इथं हा जी जो आहे तो आरला मल्टिप्लाय होणार व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. पण थिटासाठी आपल्याला एक्सप्रेशन पाहिजे असेल तर थिटा इज इक्वल टू ह्या टॅनला तिकडे पाठवलं तर टॅन इनव्हर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. धिस इज अँगल. आता हे रिक्वायर्ड एक्सप्रेशन आहे अँगल ऑफ बँकिंगसाठी, टॅन इनव्हर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. अतिशय इम्पॉर्टंट एक्सप्रेशन आहे. आता एवढा भाग या एक्सप्रेशनमध्ये नाही आहे, परंतु तो पुढच्या कामासाठी लागणार आहे, म्हणून आत्तापासूनच आपण त्याला ह्या डेरिवेशन एक्सप्रेशनवरनं बनवू शकतो. बघा, हा व्ही स्क्वेअर ह्या आर जीला तिकडे पाठवला तर आर जी टॅन थिटा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा. तर व्ही पाहिजे असेल तर अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. हा व्हेलॉसिटी ऑफ ए व्हेकल आहे अलॉंग ए बँक्ड कर्व्ड रोड साठीचं हे एक्सप्रेशन आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे. नाऊ हिअर विल स्टॉप टू सी द नेक्स्ट टॉपिक.